मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षकांसाठी एक मोठी बातमी, टीईटी संदर्भात महत्वाची बातमी. समिती गठीत, मुख्यमंत्र्यांच्या फेरविचार याचिकेच्या भूमिकेकडे जाणून घ्या महत्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबत अशी मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, ज्यांना 5 वर्षांहून अधिक सेवा काळ शिल्लक आहे अशा राज्यातील शाळांमध्ये 1ली ते 8वी साठी नियुक्त असलेल्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2026 ची मुदत आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार ही मुदत असून या निर्णयाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही असा अभिप्राय विधी व न्याय विभागाने दिला असल्याने पुन्हा न्यायालयात जाता येणार नाही. अन्य राज्यांनीही फेरविचार याचिका सादर केल्याची माहिती उपलब्ध नाही असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधानसभेत केले. तर विधान परिषदेत टीईटी प्रश्नांवर विरोधकांची गदारोळ करीत सभात्याग केला. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या संदर्भात एक समिती नियुक्त करण्याची घोषणा केली. यानंतर आता मुख्यमंत्री फेरविचार याचिका दाखल करणार का या भूमिकेकडे हजारो शिक्षकांचे लक्ष लागून आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी अनिवार्य करण्यात आली आहे. सध्या कार्यरत शिक्षकांना ही परीक्षा द्यावी लागत असून यामध्ये काही शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य शासन संवेदनशील असून यासाठी शिक्षक संघटना वरिष्ठ सदस्यांच्या सूचना विचारात घेऊन एक समिती गठीत केली जाईल अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिली. राज्यमंत्री भोयर यांनी सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी बाबत दिलेल्या निकालाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेतला असून त्यानुसार सर्व कार्यवाही करण्यात आली आहे. ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी आहे त्यांच्या संदर्भातही सकारात्मक निर्णय घेतला जाईल असेही राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर टीईटी संदर्भात अनेक शिक्षक संघटनांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यावेळी फेरविचार याचिका दाखल करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री टीईटी परीक्षा संदर्भात नेमका कुठला निर्णय घेणार याकडे शिक्षकांचे लक्ष आहे. विशेष म्हणजे दादा भुसे यांच्या विधानानंतरही मुख्यमंत्री यातून काहीतरी तोडगा काढणार अशी अपेक्षा हजारो शिक्षकांना लागून आहे. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. धन्यवाद.